वंचित
इथल्या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी इथल्या लोकांनी पूर्णपणे वापर केला, परंतु त्यांच्या विकासासाठी त्यांच्या भल्यासाठी कुठल्याही पद्धतीने ज्या पद्धतीने नियोजन करायला पण त्या पद्धतीने केलं नाही. महामंडळ तयार झाली त्याला कर्ज नाही आहे, कमिट्या तयार झाल्या त्यापैकी कुठल्याही पद्धतीचा सन्मान नाही आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगवेगळे आयोग झाले पण आयोगाच्या शिफारशी लागू केल्या नाही. म्हणून गेली अनेक दिवसापासून माझ्या माहितीनुसार एक 20 ते 25 वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या भटकीमुक्त समाजाच्या हितासाठी आणि भल्यासाठी अनेक मुद्द्यावरती आवाज उठवला. हत्याकांड झाली, त्या हत्याकांडामध्ये आवाज उठवली. मग सोने हत्याकांड असन, काल परवा दिवशी NRCचा जो कायदा आला तो NRC मध्ये भटकीमुक्त समाजातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणे वेदना सहन करावं लागतात, अडचणी येतील. म्हणून त्या ठिकाणी भटकीमुक्तांच्या बाजूने बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला. अनेक भटकीमुक्तांना घेऊन NRC आणि CA मध्ये भटकीमुक्तांचं काय नुकसान होणार आहे, ह्या देशामध्ये मुस्लिम समाजाला या ठिकाणी टार्गेट केलं. पण त्या मुस्लिम समाजापेक्षा भयानक परिस्थिती इतक्या भटकीमुक्तांची होती. आज माणसं जरी मेले तर रात्री माणसाला पुरावं लागत होतं, कारण पुरायला स्मशानभूमी नव्हती. अनेक अत्याचार, अनेक गोष्टी येतात. अशा अनेक अत्याचारामध्ये, अनेक घटनेमध्ये बाळासाहेबांनी प्रत्यक्षरित्या ह्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. आणि आज राजकीय पटलावरती त्यांचे मुद्दे, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणारे मुद्दे, त्यांच्या हक्क अधिकाराचे शिक्षण असन, आरोग्य असन, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सगळे मुद्दे सातत्याने राजकीय पटलावर ठेवून त्याच्याही पलीकडे सातत्याने त्यांच्या बाजूने भूमिका मांडून ह्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी, वंचित बहुजन आघाडीने कणखरपणे त्या ठिकाणी भूमिका दिलेत. त्याच्याही पलीकडे राजकीय प्रतिनिधित्व दिलं, लोकसभेच्या जागा दिल्या, विधानसभेच्या जागा दिल्या. त्या ठिकाणी जाहीर राजकारणामध्ये त्यांना प्रवेश करण्याची संधी दिली. ज्या जातीला आयुष्यामध्ये कधी राजकीय प्रतिनिधी मिळालं नाही, एका पक्षाने उमेदवार दिला नाही, पारधी असन, रामोशी असन, कोल्हाटे असन, डवरी असन, वडार असन, तिरमले असन, कायकाडी असन, या समाजातल्या लोकांना राजकीय सत्तेमध्ये प्रत्यक्ष वाटा दिला आणि विधानसभेसारख्या लोकसभेसारख्या जागा देऊन त्यांचा प्रचार आणि प्रसार केला. आणि या भटकीमुक्तांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी खास करून बाळासाहेबांनी प्रयत्न केलेले आहेत. माझी या भटकीमुक्तांना विनंती आहे की आता सध्याच्या काळामध्ये भटकीमुक्त सगळा समाज महाराष्ट्रातला 1.5 कोटी समाज आहे. हा सगळा समाज या ठिकाणी बाळासाहेबांच्या सोबत सक्रिय त्या ठिकाणी सहभागी होत आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की बाळासाहेबांनी जे दिलेले विचार आहेत